शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणारे गिरीश फोंडे त्यांना निलंबित करण्यात आले। फोंडेंवरती निलंबनाची कारवाई झाली आहे। महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून ते कार्यरत होते। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। निलंबनाची कारवाई मागे घ्या अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे आणि याच शक्तीपीठ महामार्गावर संदर्भात आक्रमक भूमिका घेणाऱ्या गिरीश फोंडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, काय भूमिका होती फोंडेंची आणि या कारवाईनंतर काय इशारा दिला जातोय? आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि ज्यावेळी एखादा मंत्री किंवा नेते कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आंदोलनाची धार ही आणखी वाढत असते। त्याच पद्धतीनं गिरीश फोंडे यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठीची भूमिका आहे ती घेतलेली आहे आणि याच वेळी ही सरकारच्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाविरोधातली भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली। गिरीश फोंडे हे एक सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत महापालिकेच्या शाळेमध्ये। मात्र या ठिकाणी सरकारच्या प्रकल्पाच्या विरोधातली भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई केलेली आहे। निलंबनाची कारवाई मागे घ्या अन्यथा लढा उभा करू अशा पद्धतीचा देखील इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते त्यावेळी एक वेगळं आंदोलन करण्याच्या ते तयारीमध्ये होते। म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुणाल कामराचं जे गाणं आहे ज्याच्यावरून सगळा वाद निर्माण झाला ते गाणं वाजवण्याच्या देखील तयारीमध्ये गिरीश फोंडे होते आणि म्हणूनच त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई ती केली आहे। जर कारवाई मागे घेतली नाही तर एक मोठा आंदोलन उभा करू अशा पद्धतीचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। निश्चित विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।